दादा काय सांगाल, तुम्ही देखील ह्या वॉर्डमधून आपण उद्या 16 मधून आपण आपली निशाणी करणार आहोत. काय सांगाल एकूणच प्रभागातील जनतेला काय तुम्ही आव्हान करा किंवा काय संदेश आहे? यंदाची जी लढाई आहे ही फक्त युवकांसाठी आणि ज्येष्ठांसाठी आहे. म्हणजे आतापर्यंत जे काय झालंय युवकांच्यावरती अन्याय होत आलाय. जेवढे पण माजी नगरसेवक आहेत त्यांनी जे काही कामं कॉन्ट्रॅक्ट सगळे ते फक्त त्यांच्या बंधुआंकडे दिलेत किंवा त्यांच्या नातेवाईकांकडेच दिलेत. युवकांचा कधीच विचार नाही झालाय आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी कधीच मदत नाही झाली आहे. तर त्यामुळे ही लढाई फक्त मी त्यांच्यासाठी मैदानात उतरलोय, बाकी दुसरं कोणताच उद्देश नाही. आणि प्रभागात जेवढी पण कामं आहेत ते मी सदैव करतच आलोय आणि करत राहीन आणि करत राहणारच आहे. जर आपण निवडून आला तर आपलं कार्य कसं असेल किंवा आपण प्रभागासाठी कोणत्या गोष्टी तुम्ही प्रभागासाठी जी गोष्ट गरजेची आहे, जसं आता उद्यान आहे लहान मुलांसाठी, त्याची अवस्था तुम्ही बघाल तर त्यांची जी खेळणी आहेत ती आज कित्येक वर्ष जुनी झाली आहेत, त्यांना गंज आली आहेत. त्यामुळे लहान मुलांना त्या गोष्टीची दुखापत होते. त्याच्यावरती पहिलं प्रथम लक्ष आहे. परत ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांना विरंगुळ केंद्र नाही आहेत नीटचे, कुठले बाकडे तुटले आहेत. परत त्यामुळे त्यांना नीटचा वेळ घालवता येत नाही. तर त्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष देईन. आणि नव्या मुंबईमध्ये जे महानगरपालिका हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये मी बऱ्याच काही गोष्टी विचार करतोय. जसं न्यूरोलॉजिस्ट आहे, कार्डिओलॉजिस्ट आहे, ह्या सगळ्या सुविधा नाही आहे. तर आपल्याला त्या गोष्टी मी स्वतः प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्या आहेत, ज्या गोष्टीमुळे लोकांचं खूप मोठं नुकसान झालंय. लोक गमवली आहेत, कोणी वडील गमवलंय, कोणी आई गमवली आहे. एक साया जो असतो मुलाच्या डोक्यावरचा तो गमवलाय. तर मी जास्तीत जास्त तर पहिला तो मोठा प्रश्न आहे नव्या मुंबईत, तोच सोडवायचा प्रयत्न करेन. तुमच्या आईने समाज निवडणुकीत आईचा फायदा म्हणण्यापेक्षा त्यांनी काम केलेले जे 100% तो तर सदैव आहे. त्यांच्यामुळेच तर मी आज अस्तित्वात आहे. आई जर नसती आणि समाजात जर ती कार्य नसती करत तर मला तर कोणीच विचारलं नसतं. तर 100% मी तर म्हणेन आईचा जो फायदा आहे आणि आशीर्वाद आहे तो सदैव मला लाभणार. आणि जनता माझ्या मागे त्या आईच्या कार्यामुळे आणि माझ्या आईचे जे संबंध लोकांची घरणी होते त्याची 100% कौल देते. काय सांगणार आहे प्रभागातील मतदारांना? त्यालाच लागून एक प्रश्न आहे की येणारी निवडणूक तोंडावर आलेली आहे, तसे जनजागृती करायला मी लोकांपर्यंत काय सांगेन? मी तर जनतेला एकच आवाहन करेन की लोकांच्या भूलथापेला, कोणत्या गोष्टीच्या आमिषाला बळी पडू नका, जेणेकरून तुमचं 5 वर्षाचं नुकसान होईल. तुम्हाला आजच्या तारखेला बरंच काही दिलं जाईल, बोललं जाईल, पण 5 वर्ष तुमचं काय?
तर त्यामुळे मी फक्त जनतेला एकच आवाहन करेन की मनापासनं मतदान करा, माणूस बघा, व्यवस्थित निवडून द्या, जे तुम्ही त्याचं कान धरून त्याला काम करायला नेऊ शकता. नवी मुंबई महानगरपालिकेवर बघा, नवी मुंबई महानगरपालिकेवरती झेंडा कोणाचा फडकेल ती जनता तुम्हाला 16 तारखेला कौल देईल. मी जनता नाही आहे, मी पण एक प्रतिनिधी आहे जनतेसाठी. तर मी हे नाही म्हणत की माझाच पक्ष, कारण की आमच्या पक्षाचे उमेदवार 111 तर नाही आहेत. सो जनता तुम्हाला 16 तारखेला कौल देईल ना, कोणाचा महापौर बसेल.